दैनिक ऐक्य मेडिको सोशल. लेखन आणि अभिवाचन डॉक्टर जगदीश हिरेमठ. आधुनिक आयुष्य म्हणजे पुराव्याशिवाय मजा नाही. एव्हिडन्स पाहिजे, एव्हिडन्स. मराठी भाषा श्रीमंत असं आपण जाणतोच, मानतोच, अनुभवतो पण, आणि आता तर ती अभिजात झालेली आहे. अलंकारिकता, त्यातली नजाकत, अदा ही असतेच, पण पुरावा दाखवा आणि सिद्ध करा या सोप्या उक्तीसाठी बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असा दणका पण ही भाषा देऊ शकते. ही एक प्रकारची श्रीमंतीच आहे. या काहीशा तीक्ष्ण शब्दांचा वापर न करता मला असंच सुचवायचं आहे की रोजच्या जीवनातही पुरावे शोधू, दाखवू, मागू, सत्यावर आणि पुराव्यांवर आधारित असलेलं आयुष्य जगू आणि असा विचार करू की एव्हिडन्स बेस्ड लाईफ असू दे. एव्हिडन्स बेस्ड लाईफ असू दे. असलेल्या सर्व माहितीनुसार झालेली घटना म्हणजे एव्हिडन्स बेस्ड घटना. असलेली श्रद्धा, केलेले भाकीत हे सत्य आहे का, वैध आहे का हे तपासून पाहणं. मित्रांच्या कळपामध्ये बुजून राहणारा मी, आणि बहुतेक असेच असतात खरं तर, पण आता गुगलमुळे मला बरे दिवस आले. सगळ्याची सगळीच माहिती असलेले फडाफडा बोलणारे लोक आता गुगलला बिचकतात. दीपिका पडुकोनचं वय काय असेल यावर तिनं आपल्याला कालच सांगितलं होतं अशा आविर्भावात सांगणारे लोक असतात. पण आता आपल्या हातातल्या स्मार्टफोनकडे बघतात आणि ते ओशाळतात. कारण सध्याचं ब्रीद वाक्य काय आमचं? बाप दा नाही तर श्राक कर. मोझेस मायमोनिडेस या तत्ववेत्यांनी 1200 आणि 1300 काळी याविषयी काहीतरी मूलभूत गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. वाचायला मजा येते. सत्य आणि कल्पना याचा पडताळा करा असं म्हणणाऱ्या मोझेसनी जणू काही बुद्धाचा अभ्यास केला होता असं वाटतं. आणि बुद्धाची अनुभूती घ्या, अनुभव घ्या, पडताळा करा हीच शिकवण जशी काही पुढे नेली. हे दोघं जर आध्यात्मिक पातळीवर असं बोलत होते तर डिटेक्टिव्ह शेरलॉक होम्स सारखं त्या वॉटसनला माहिती आणि पुरावा याचे किस्से फिरवत असतात. ओशो आपल्या प्रवचनांमध्ये मैंने सुना है असं म्हणून गोष्टी सांगायचे. म्हणजे या सांगितलेल्या गोष्टीची सत्यता पडताळली गेलेली नाही अशी घटना. सत्य आणि पुराव्यासाठी आयुष्यभर झटून शेवटी जीवास मुकलेल्या डॉक्टरांची कहाणी आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. पुराव्यामध्ये ना एक क्रमवारी असते. 1A म्हणजे सर्वात प्रबळ पुरावा. गणितामध्ये 2 + 2 4 होणं म्हणजे 1A. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी म्हणजे मेडिसिन अशा प्रकारे पुरावा दुबळा दुबळा होत जातो. म्हणजेच वैद्यकीय शास्त्र आज आहे ते कदाचित 15 वर्षांनी नसतं. एकेकाळचं जीवनदान देणारी संजीवनी असल्यासारखं पेनिसिलिन 60 वर्षातच जून झालं. त्याहून कमकुवत पुरावा म्हणजे सामाजिक शास्त्र, आणि सर्वात कमजोर कडी 2D म्हणजे वास्तू, अध्यात्म, भविष्य, आत्मा, पुनर्जन्म वगैरे. त्यामुळे डॉक्टरांना जेवढे प्रश्न विचारले जातात ना त्यापेक्षा सुद्धा जास्त प्रश्न 2D पुराव्यात व्यवसाय करणाऱ्यांना खरं तर विचारले गेले पाहिजेत. निसर्ग निर्मित असतं ते वादात येत असतं. सूर्य, ऊन, वारा, पाऊस याचा कसला पुरावा? पण मानवनिर्मित एअर कंडिशनिंग, कचरा, कारखाने, प्रदूषण यावर चर्चा व्हायला हवी. साताऱ्याच्या विंडमिलमुळे पाऊस पडत नाही अशी हवा तयार झाली. त्यामुळे काही डॉक्टर मंडळी सुद्धा आंदोलनामध्ये तुरुंगात गेली. पाऊस पडत नसल्याने आंदोलनामुळे वातावरण खूप तापलं. पुरावा कोणाच्या बाजूनी होता हे काही कळत नव्हतं. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये निकाल लागणार होता, पण त्याआधीच धोधो जणू काही पुराव्यादाखल पाऊस झाला आणि निसर्गानेच जज साहेबांना निर्णय देऊन टाकला. आधुनिक औषधं RCT म्हणजे रँडमाइज कंट्रोल ट्रायल या योगे पुराव्यानिशीच बाजारात येतात. उदाहरणार्थ पॅरासिटामॉल, मेक्रोसिन, डोलो याच्यामुळे ताप उतरतो या साध्या सिद्धांतासाठी
अशी प्रक्रिया असते की ताप असलेले एकसारख्या वयाचे, लिंगाचे, जातीचे 2000 साधारण रुग्ण घेतले जातात. हा आकडा मोठा सुद्धा असू शकतो. त्यांचे 2 समान गट करायचे. एकाला पॅरासिटामॉलची गोळी द्यायची आणि एकाला तशाच आकाराची, रंगाची, चवीची पण कुठलंच औषध नसलेली गोळी द्यायची, ज्याला आपण प्लॅसिबो म्हणतो. गोळी देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला हे माहीत नसतं की आपण औषध घेतलं आहे का तोतया गोळी घेतली आहे. यालाच डबल ब्लाइंड असं म्हणतात. या दोन्ही गटांचं मग ऑब्झर्वेशन्स करायचे. या दोन्ही गटांमध्ये संख्याशास्त्राप्रमाणे फरक आढळला तर पुरावा तयार होतो, एव्हिडन्स तयार होतो. मग यामध्ये साईड इफेक्ट, दुष्परिणाम यांचा पण अभ्यास होतो. परिणामकारक आणि सुरक्षित असेल तरच ही गोळी अशा प्रकारे तावून सुलाखून पुराव्याच्या मुशीतून बाजारामध्ये येते. व्हॉट्सअपवर येणाऱ्या वार्ता, TV चॅनलवरती शाब्दिक हाणामाऱ्या, फेक न्यूज याचा एवढा मारा होत असताना पुराव्यासाठी मनामध्ये आग्रह असलाच पाहिजे. कारण आता आपल्याकडे माहितीची किंवा इन्फॉर्मेशनची ददात नाही आहे. त्या माहितीचं ज्ञान व्हावं लागतं, म्हणजे नॉलेज व्हायला लागतं आणि शेवटी त्या ज्ञानाचं हुशारीमध्ये, विजडममध्ये रूपांतर व्हायला लागतं. तर मग इन्फॉर्मेशन, नॉलेज, विजडम असा प्रवास होण्यासाठी ओरिजिनल माहिती तर पक्की हवी ना, एव्हिडन्स बेस्ड हवी ना. EBL, एव्हिडन्स बेस्ड लाईफ जगायची एकदा सवय झाली ना की नजर नितळ होते, पारदर्शकता वाढते. कबीरांचा एक दोहा आहे, सार सारखो गही रखई, थोथा देई उडाय. म्हणजे सार साठवून ठेवा आणि चोथा आहे त्याला टाकून द्या. असं मात्र आपण जगायला लागतो. सुदैवाने आज पडताळा करून पाहणं किती सोपं झालंय. सुप्रीम कोर्ट सुद्धा आता पोकळ आश्वासनांचा पाठपुरावा करून त्या आश्वासनांमध्ये तथ्य आणू पाहत आहे. खरं तर या लेखाची पण तथ्यता तपासायला हवी. EBL चांगलं म्हणून प्रत्येक बाबतीमध्ये बाप दाखवायला सांगायचं का? नात्यांमध्ये वृक्षपण आणायचा का? मैत्रीमध्ये वकिली आणायची का? आणि आनंदाचा चोळामोळा करायचा का? हाही विचार एव्हिडन्स म्हणून वापरावा. लेखाची वैधता ठरवताना निकाल म्हणजे जजमेंट द्यावं. न्याय म्हणजे जस्टिस देऊ नये. कारण उघड्या डोळ्यांनी एव्हिडन्स तपासून जजमेंट दिलं जातं आणि त्यात भावना मिसळली तर मग जस्टिस किंवा न्याय दिला जातो.